हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदना's ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं नवनीत डाइजेस्ट स्टैंडर्ड 7 मराठी सुलभ भारती चैप्टर 12 रोजनिशी के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम चैप्टर 11 तक कर चुके हैं। अगर आपने वो वीडियोस नहीं देखे तो उन्हें ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो सबसे पहले हमें डाइजेस्ट में दिया है शीर्षकाचा अर्थ, दैट इज द मीनिंग ऑफ द टाइटल, देन पाठाचा परिचय, देन इन इंग्लिश इंट्रोडक्शन टू द लेसन, देन हमको दिया है मूल्य, शिकवण, संदेश, देन मॉरल और मैसेज ऑफ दिस लेसन। आफ्टरवर्ड्स शब्दार्थ मीनिंग्स। तो रोजनिशी दैनंदिनी रोजची नोंद, या निमित्ताने, या कारणाने, या घटनेमुळे, पारंपरिक आजवर चालत आलेली, पूर्वापार, वचनी सुविचार, शिवार, शेत, वावर। देन आता है लदबदलेली, लागडलेली, ओथंबलेली, यथेच्छ, इच्छेप्रमाणे, चव, स्वाद, दुर्गम, जाण्यास, अतिशय कठीण, खडतर, रिमोट, देन प्रेरणा, जिद्द, हिम्मत। इसके बाद दिया है टिप्पा, दैट इज नोट्स। बालदिन, भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू याचा जन्मदिन हा बालदिन म्हणून साजरा केला जातो। नेहरूंना लहान मुले खूप आवडत असे, लहान मुले त्यांना चाचा नेहरू म्हणत। देन सांस्कृतिक कार्यक्रम, विविध मनोरंजक कार्यक्रम, वेशभूषा, वेगवेगळे कपडे घालून सोंगे आणणे। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, थोर समाजसेवक व शिक्षणतज्ञ, भारतीय पहिल्या महिला शिक्षक, स्त्री शिक्षणाचा अर्थव्यूह, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी। देन अध्यक्षीय भाषण, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीने केलेले भाषण। देन सुगीचे दिवस, शेतामध्ये धान्य पिकणाऱ्या हंगामाचे दिवस, तुरीच्या शेंगा, तुरीच्या लोंब्या, भुई मुगाच्या शेंगा, शेंगदाणे, या शेंगा जमिनीत येतात म्हणून भुईमृग म्हणतात। कपाशीचे बोंड, कापसाचे पीक, आदिवासी समाज कल्याण विभाग, आदिवासी जनतेच्या प्रगतीसाठी असलेली सरकारी कल्याणकारी योजना, वसतिगृह, मुलांमुलींची भोजन व निवासाची सोय, दिवाळी, दीपावली, मराठी सण। देन वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ, धारण करणे, अंगावर चढवणे, शुभेच्छा देणे, शुभचिंतने, सदिच्छा व्यक्त करणे, यथेच्छ ताव मारणे, भरपूर मनाजोगते खाणे, छंद जडणे, आवड निर्माण होणे, नाद लागणे, आस्वाद घेणे, खाण्याचा आनंद अनुभवणे, चव रेंगाळणे, स्वाद टिकून राहणे, वाटप करणे, देणे, वाटणी करणे, घाईवरून येणे, मन भावनेने भरून येणे, गलबलून जाने। इसके बाद हम आते हैं कृति स्वाध्याय उत्तरे की तरफ। सबसे पहले दिया है उतारा क्रमांक 1, आकृति पूर्ण करा। वैष्णवीने या स्पर्धेत भाग घेतला। वेशभूषा स्पर्धेत ही वेशभूषा केली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले। इसके बाद आता है चौकटी पूर्ण करा। रोजनिशीचा दिनांक 14 नोव्हेंबर, साजरा केलेला दिन बालदिन, सांस्कृतिक कार्यक्रमातील स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, प्रमुख पाहुण्यांचे नाव डॉक्टर रमेश कोठावळे। इसके बाद हमारा आता है रोजनिशी का लिहावी। रोजनिशी लिहिण्याने काय फायदा होईल असे तुम्हाला वाटते? रोजनिशी लिहिल्यामुळे आपल्या जीवनात घडलेल्या घटनांकडे आपण वेगळ्या व त्रयस्थ दृष्टीने पाहू शकतो। आपल्याला नवी दृष्टी मिळते, म्हणून रोजनिशी लिहावी। रोजनिशी लिहिल्यामुळे महत्त्वाच्या घटनाची नोंद राहते। लिहिण्याच्या सातत्यामुळे विचार स्पष्ट होतात। काही दिवसानंतर आपली रोजनिशी आपण वाचली तर पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळतो। आपण भूतकाळ पुन्हा जगू शकतो। शिवाय दररोज लिखाणामुळे भाषा स्वच्छ व समृद्ध होते। उतारा क्रमांक 2, पुढील उतार्यांच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती लिहा। तो पहला है आकृत्या पूर्ण करा। सो शिवरातील 4 फळझाडे, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, चवीचे प्रकार आंबट, गोड, तुरट। इसके बाद आता है चौकटी पूर्ण करा। विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बघायचे होते सुगीचे दिवस, सरांचे नाव पाटील सर,
जिभेवर चव रेंगणारी मुलगी वैष्णवी। इसके बाद आता है विशेषणे लिहा। ज्वारीची कणसे, एक मिनिट सॉरी, इसके पहले एक क्वेश्चन रह गया। या गोष्टी पाहून मुले आनंदी झाली। ज्वारीची कणसे, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, कपाशीची बोंड। इसके बाद में है विशेषणे लिहा। ज्वारीची कणसे मोत्यांसारखी, कापूस पांढरा शुभ्र। वैष्णवीच्या रोजनिशीचे चौथे पान रिकामे आहेत, त्यावर तुम्ही रोजनिशी लिहा। आजपासून आमची दिवाळीची सुट्टी सुरू झाली। आता मज्जाच मजा। आज मी भरपूर झोप काढली। ताजेतवाने झाल्यावर मी विचार केला की दिवाळीच्या सुट्टीचे नियोजन कसे करावे बरे। गृहपाठ तर मी दररोज सकाळी उठून करणारच, त्याशिवाय खेळाचेही नियोजन करणार। दररोज 1 तास मित्रांबरोबर गप्पा किंवा खेळ। दिवाळीचे 5 दिवस मात्र नो अभ्यास। दिवाळी एन्जॉय करणार आणि हो, आईला मदतही करणार। दिवाळीच्या आकाश कंदील करणार। दिवाळीनंतरची 4 दिवस मात्र कोकणात मामाकडे जाणार, तिथे भरपूर निसर्ग चित्रे काढणार। माझा छंद मला पूर्ण करावाच लागणार। बाय बाय। तूर्त एवढाच विचार, आता मात्र अंघोळीला जातो हा। पुढील प्रश्नाची 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। वैष्णवीच्या शाळेत बालदिन कसा साजरा झाला। वैष्णवीच्या शाळेत बालदिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। विद्यार्थीची पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली। अनेक मुलांनी थोर पुरुषांची वेशभूषा करून त्यांचे सुप्रसिद्ध सुविचार सादर केले। शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पाहिली। शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी ज्वारीची कणसे व कपाशीची बोंडे पाहिली, तसेच तुरीच्या व भुईमुगाच्या शेंगाची पिके पाहिली। शिवारात मुलांनी पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही फळझाडे पाहिली। वैष्णवीचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा केला। वैष्णवीच्या मित्र मैत्रिणींनी व नातेवाईकांनी तिला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। वैष्णवी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात गेली। तिथे आईबाबांपासून दूर राहणाऱ्या मुलांना खाऊचे वाटप केले। अशा प्रकारे वैष्णवीने आपला वाढदिवस साजरा केला। का ते लिहा। वैष्णवीच्या रोजनिशीतील कोणते पाने तुम्हाला सर्वात जास्त आवडले। वैष्णवीचे रोजनिशीतील दिनांक 16 नोव्हेंबरचे पान मला सर्वात जास्त आवडले, कारण वैष्णवीने आपल्या वाढदिवस मौज मज्जा करून साजरा न करता आदिवासी मुलांसोबत साजरा केला। यावरून तिचे मानवतावादी मन दिसून येते। वैष्णवीला गहिवरून आले। वैष्णवीने दुर्गम भागातून शिक्षणासाठी वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना आपल्या वाढदिवसानिमित्त खाऊ दिला। वैष्णवी स्वतःच्या आईवडिलांबरोबर तिथे गेली होती, तेव्हा तिला जाणीव झाली की ही मुली आपल्या आईवडिलांपासून दूर राहतात, म्हणून कणवेने वैष्णवीला गहिवरून आले। बढ़ते भाषाभ्यास की तरफ। समानार्थी शब्द लिहा। शाळा, विद्यालय, विविध, अनेक, झाड, वृक्ष, दिवस, दिन, ग्रह, घर, कल्याण, हित। तक्ता भरा। शाळा, शाळा, भाषा, भाषा, दिवस, दिवस, कार्यक्रम, कार्यक्रम, मित्र, मित्र, भाग, भाग। गटातील अचूक शब्द लिहा। इसके देखने के लिए आपको वीडियो पॉज करना पड़ेगा और आंसर्स लिखने पड़ेंगे। सारे आंसर्स आप अच्छी तरह से देखिए। सांस्कृतिक, निमित्त, कार्यक्रम, भूई, मूंग, आदिवासी। इसके बाद में आता है पुढील शब्द वरील नियमाप्रमाणे लिहा। तो इसमें भी आपको वर्ड्स वीडियो पॉज करके लिखने होंगे। देऊळ, मूल, सलील, सुधीर। इसके बाद आता है पुढील कसांत काही म्हणी दिलेल्या आहेत, दिलेल्या वाक्याशी संबंधित म्हणा ओळखा व लिहा। फुशारके मारणाऱ्या पराजय होतो, गर्वाचे घर खाली। एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचं आणि काम झालं की त्याला सोडून द्यायचं। कामापुरता मामा, सगळीकडे परिस्थिती समान असणे। पळसाला पाणी तीनच, थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणारे। थेंबे थेंबे तळे साचे। एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे। आगीतून उठून फुफाट्यात पडणे। कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास संपूर्ण नाश होतो। अति तेथे माती। न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते। नावडतीचे मीठ अडणे। इसके बाद में आता है वर्ड पजल।
तो पहिला आहे, सगळ्यांकडे माझी वेळ आहे. करमुनिकी बरोबर ज्ञानही देतो. माझ्यांसमोर तासन तास बसू नका. दूरदर्शन, दॅट इज TV. मी गोलाकार पिवळसर आहे. सरबत करताना माझा उपयोग होतो. खोकला येते असेल तर मला खाऊ नका. लिंबू. मी रात्री आकाशात दिसतो. लहान मुले मला मामा म्हणतात. माझा आकार रोज बदलतो. चंद्र. मी हिरवा आणि तपकिरी आहे. मी तुम्हाला फळे आणि फुले देतो. मला तोडू नका. झाड, वृक्ष. बच्चे, इसी के साथ में चैप्टर 12 के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में हम करेंगे चैप्टर 13 अदला बदल के क्वेश्चन आंसर्स. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. थैंक यू.